भागात आपलं कटिंग अस्तरचं पण आणि फॅब्रिकचं पण कटिंग करून झालेलं आहे. आता बघा मी तुम्हाला डायरेक्ट शिलाईचं साठी ट्रिक सांगणार आहे की अर्ध्या तासामध्ये आपलं हे शिवलेस ब्लाउज तयार होण्यासाठी पहिल्यांदा काय केलेलं मी फ्रंट पार्ट घेतलेला आहे. फ्रंट पार्टचा व्ही शेप असल्यामुळे तो घेतलेला आहे आणि व्यवस्थित फॅब्रिक ठेवायचं आहे. एका डाव्या साईडला एक ठेवलेला आहे, उजव्या साईडला ठेवलेला आहे, जेणेकरून त्याच्या खाली अस्तर पण ठेवून घेतलेलं आहे बघा. जेणेकरून आपला पार्ट कुठेही हलणार नाही आणि चूक होणार नाही की आपण चुकीचं पार्ट कुठेही जोडणार नाही बघा. असं ठेवून घेतलेलं आहे. आणि आता काय केलेलं असतं वरती घेतलेलं आहे. वरती घेतल्यानंतर एक छान अशी टिप घेऊन घ्यायची आहे जेणेकरून हा पार्ट आपला लॉक होऊन जाईल बघा. इथे इथे लक्षात ठेवायचं कट काय करायचं नाही. हा पार्ट पण असा बॅक साईडला ठेवायचा आहे. फ्रंटला असा घेतलेला आहे. सो इथून एक टिप मारून घ्यायची आहे आपल्याला इथून अशी. मी पण बाजूने टिपा मारून झालेले आहेत. इथे कापड मी कट केलं नाही बघा. असेच टिपा ठेवलेला फुल ठेवलेला आहे. त्यानंतर बॅक पार्ट ओपन केलेला आहे. हा बॅक पार्टचा सरळ पार्ट ठेवलेला आहे. त्याच्यावर मी अस्तर ठेवून घेतलेलं आहे बघा असं व्यवस्थित. आणि डायरेक्ट टिप मारणार आहे. तुम्ही पिना जर असतील तर पिनानं व्यवस्थित इथे फिटिंग करून घ्या जेणेकरून हलणार नाही बघा. व्ही शेपला याची काळजी महत्त्वाची घ्यायला की आपला पार्ट हलता कामा नये म्हणून मी मधोमध व्ही शेपला एक पिन कुठलेली आहे आणि एका साईडला एक पिन लावून घेतलेली आहे आणि एका हाताने पूर्ण असं अस्तर व्यवस्थित पकडलेलं आहे. आता आपण शिलाई करून घेणार आहे. टिप द्यायची आहे बघा तिथे व्यवस्थित अशी. आता व्यवस्थित असं पकडायचं आहे. शक्य असेल तर व्यवस्थित असं पकडून पिन काढून घेतलेली आहे बघा मी ते असे. फिरवून घेतलेलं आहे इथे बघा आणि आता इथून स्टार्ट केलेलं आहे. सेम ॲज हे पण व्यवस्थित पकडायचं आपल्याला इथे. फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपला स्टिच करून झालेला आहे. आता मी काय केलेलं आहे फ्रंट पार्ट आहे तो साईडला कट करून घेतलेला आहे. यानं काय होतं धागा आपला तुटत नाही. सारखं वारंवार आपल्याला धागा घालायची गरज पडत नाही म्हणून मी ही ट्रिक वापरते. सो आता हे ओपन करायचं आहे. व्ही शेप असल्यामुळे मी कट करणार नाही आहे. डायरेक्टच असं ओपन करून घेतलेलं आहे बघा असं. आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही इथून असं करू शकता. इथून असं मी स्टिच करणार आहे याला इथे बघा. फ्रंट आपला नीट तयार झालेला आहे इथे. सेम ॲज हा पण फ्रंटचा पार्ट आहे तो पण आपण सेट केलेला आहे बघा. सो व्यवस्थित ठेवायचं आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे. आणि आता हे फ्रंटचे 2 पार्ट आहेत मी जोडून घेणार आहे. ॲक्च्युली माझं कटिंग झाल्यानंतर कस्टमरनं सांगितलं की मला फ्रंटला हुक्स नको आहेत, मला बॅक साईडला हुक पाहिजे. मग त्यामुळं मी ठीक आहे म्हणले फ्रंटला हुक करायचे तिथं कट केलं होतं. त्यासाठी मी पुन्हा स्टिच केलेलं आहे बघा. घेतलेलं आहे सो मी आता काय केलेलं आहे व्यवस्थित ठेवलेलं आहे इथे आणि छान असं आपल्याला इथून स्टिच करून घ्यायचं आहे. डायरेक्ट खाली करू शकता इथे. मी इथून डायरेक्टमधून कट करणार आहे. हा बॅक ओपन आहे इथे. हे बघा हे पण पुन्हा स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला इथे. ओपन करून घ्यायचं आहे. कुठेही कट नाही मारायचा. फिनिशिंग खूप छान आहे.
परत फ्रंटचा पार्ट पण घेतलेला आहे बघा इथे. सो फ्रंटचे पार्ट्स आहेत आपण घ्यायचं आहे इथे. सो फ्रंटचा पार्ट ओपन करून ठेवलेला आहे इथे. शक्य असेल तुम्ही इथून दाब टीप जरी दिली तरी चालेल, ॲज इट इज ठेवलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. सो आपण काय करणार आहे इथून आता हे बघा ही कटोरी घेतलेली आहे. सो ही आहे ती ह्या साईडला उचलून ठेवलेली आहे, ही आहे सरळ करून ठेवलेली आहे. आणि सेम ॲज असं करायचं आहे, हे ह्याच्या खाली घालायचं आहे आपल्याला आणि सेम इथे खाली घालून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला परत प्रॉब्लेम येणार नाही की इकडचं पार्ट तिकडे तिकडचं पार्ट इकडे होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. हे व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे बघा. आणि डायरेक्ट आता आपण इथं स्टिच करायचं आहे. सो जोडून डायरेक्ट स्टिच करून घ्यायचे चालेल. आणि मी इथेच फायनल टिप करणार आहे, म्हणजे डायरेक्ट आपलं जे आहे ते फिनिशिंग टिपो जो आहे तो हे बघा कमी साईडवर त्या 2 वर 1 वर ठेवलेला आहे, कमी साईडवर 1 वर ठेवून घेतलेला आहे. आणि डायरेक्ट आपण याला फायनल फिनिशिंग टिपो करणार आहे. हे बघा पार्ट लगेच जोडून घ्यायचं. पुन्हा आपण हा एक बॅक पार्ट आहे तो घेतलेला आहे आपण इथे. सो अंदाजे लक्षात ठेवायचं की हे ह्याच्या मधोमध असे सेंटर असं फोल्ड करायचं किंवा इकडून 4 इंचाला असं घ्यायचं आणि आपण इथं फोल्ड करून असं मस्त असे एक टीप टाकायचे आहे बघा. तुम्हाला मी दाखवते. इथून 3.5 लक्षात ठेवा आणि इथून अर्धा इंचावर डाच घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे. आणि हा कुठेपर्यंत घालायचा आहे, हा 5.5 पर्यंत घालायचा आहे. सो 5.5चं नाच मी इथून हे बघा 5.5ला इथे येते. लगेच बॅक टू टीप द्यायची इथून. सो हे कटिंग केलेलं आहे इथून. सेम ॲज नेक्स्ट बॅक पार्ट आहे तो पण इथून कट करून घेतलेला आहे मी. त्याला पण सेम प्रोसेस आहे. मी तुम्हाला सगळ्यात सिंपल सांगते. हे 2 आहेत असे फोल्ड करायचे, मधोमध घ्यायचं असं आणि ठेवून व्यवस्थित ठेवून आपल्याला इथं पण मागं डाच मारू शकतो. हे बघा अंदाजे घ्यायचं नाही आहे. बॅकचे आणि फ्रंटचे पार्ट रेडी आहेत. आधी मी फ्रंट पार्ट ठेवून घेतलेला आहे बघा, त्याच्यावर बॅक पार्ट उलटा करून ठेवलेला आहे आणि डायरेक्ट भापलेलं वरचे शोल्डर आहे ते जॉईन करून घ्यायचे आहेत बघा. इथे साधारण अर्धा इंचच्या थोडं कमी म्हणजे पाव इंचपेक्षा थोडंसं जास्त असे टिपाला अंतर सोडून इथे पण डबल टिप मारून घ्यायचे आहे. आणि मी डबल टिप मारलं तर लगेच पिको करून घेते, जेणेकरून फायनल फिनिशिंग करून घेते, जेणेकरून आपल्याला परत त्या पार्टला हात लावायची गरज नाही किंवा त्यासाठी परत सेपरेट काय तर हातात घ्यायची काही गरज नाही बघा. म्हणून मी एका वेळी दोन्ही पण कामं करते. हा माझ्या मशीनचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे की तुम्ही कोणती पण टीप कुठल्या पण वेळी मारू शकता. फक्त तुम्हाला नॉब ॲडजस्ट करायचा असतो. शोल्डर जॉईन झालेला आहे. सो आता मी कटिंग करून घेणार आहे. वेळच्या वेळी सगळे दोरे कट करायचे, जेणेकरून परत प्रॉब्लेम येत नाही किंवा आपल्याला सेपरेट परत त्यासाठी वेळ लागत नाही. आणि कधी 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 की लक्षात मग राहतं की इथे दोरा कट करायचा राहिला होता. सो अशा रीतीने आपले दोन्ही पण शोल्डर जॉईंट झालेले आहेत बघा. आणि मी दोरे पण व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत. आणि एक्स्ट्राचं जे मार्जिनचं कापड आहे ते पण आपण इथेच कट करून घ्यायचं आहे बघा. इथे माझं मोस्टली येत नाही कारण मी व्यवस्थित कटिंग केल्यामुळे माझं एक्स्ट्रा कधीच कापड येत नाही. इंचाची पट्टी आपण अंदाजे कट केलेले आहे, तुम्ही मोजून घ्या. आणि इथून आपल्याला स्टिच करून घ्यायचं. इथून असंच हे भाईची जी आहे ना इथून स्टिच करायचं आहे आपल्याला. इथे हे बघा पट्टी अशी फोल्ड करून घेतलेली आहे. थोडंसं आपण आणि हळूवारपणे व्यवस्थित असं आपल्याला इथून काय काही कट केलेलं नाही आहे. मी डायरेक्टच ओपनच ठेवलेलं आहे, कटिंग मी करत नाही बघा. तुम्ही पहिला पार्ट जोपर्यंत स्टिच होतं तोपर्यंत दुसरा पार्ट मी कट करत नाही आहे. इथून आपल्याला असं व्यवस्थित असं टिप ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला. सारखं कट करायचं नाही, शेवटी हळूवार कट करायचं, जेणेकरून टाईम पण तुमचं वाचतं आणि पार्ट पण तुमच्या इकडे तिकडे होत नाही.
उरलेलं कापड आहे ते घ्यायचं फोल्ड करून आणि आपण त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि असे एक टिप मारायचे जेणेकरून हे ब्राच्या स्ट्रिप्स तयार होतात बघा आपल्याला. पटकन अशा ब्राच्या स्ट्रिप्स तयार करून घ्यायच्या. सो मी इथं पुन्हा कट केलेला आहे बघा. अंदाज म्हणजे 2-2 स्ट्रिप तयार केलेला आहे. हे बघा इथून यायचं आहे. जे केलेलं होतं ते कट करून मी सेपरेट करणार आहे आणि इथं तुम्हाला दाखवते बघा. हे ठेवलेलं आहे असं. आता तुम्ही इथं हळूवारपणे थोडेसे कट जरी मग लांब 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 कट मारून घ्यायचे तुम्हाला इथे. आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्या. इथून मी कट करून घेतलेलं आहे. इथून पण एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट केलेलं आहे असं आहे. सो पुन्हा तुम्हाला दाखवते. हे असं ओपन करायचं आहे आपल्याला इथे आणि असं ठेवून घ्यायचं आहे आणि एक सरळ आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे आपल्याला. इथून असं थोडंसं आत घाला आणि एक छान अशी टिप देऊन घ्यायची आपल्याला. हे बघा इतकं सोपं आहे हे. लगेच होऊन जातं हे. व्यवस्थित फोल्ड करून टीप मारून घ्यायचे बघा. छोटी टीप असल्यामुळे थोडंसं काळजी घ्यायला लागते इथं, पण व्यवस्थित टीप मारली ना तर तुमचं फिनिशिंग खूप छान येतं बघा. आता आपली फायनल टीप देऊन झालेली आहे. आता आपण दुसऱ्या बाहीकडे वळणार आहे. सेम दुसऱ्या बाहीला पण तेच करायचं आहे. एक्स्ट्राचं कापड जे असेल ते कट करून मध्ये आधी छोटे छोटे कट घालायचे आहेत जेणेकरून आपल्याला फोल्ड करताना प्रॉब्लेम यायला नको. बघा किती छान पद्धतीने मी केलेलं आहे आणि टीप घातलेलं आहे. आणि इथं ब्राची स्ट्रीप आहे ती इथं ॲड करून घ्यायची आहे बघा त्यामध्येच. आणि डबल टिप द्यायची आहे. मागे पुढं करून मी प्रेस करून डबल टिप देऊन घेतलेली आहे आणि फायनलपर्यंत मी स्टिच केलेलं आहे. आता फायनल टिप देऊन झाल्यानंतर काय करायचं, दोन्ही पार्ट जवळ ठेवून घ्यायचे आहेत वरून आणि खालीपर्यंत बघा. आणि खालच्या साईडला चेक करायचं आहे कुठलं एक्स्ट्रा काय आहे. एक्स्ट्रा अस्तर असेल किंवा मागचा पुढचा जर पार्ट समान नसेल तर बघा एक्स्ट्रा असेल तर कट करून घ्यायचं आहे. मी व्यवस्थित कटिंग केल्यामुळे माझं कुठायचं एक्स्ट्रा काही पार्ट नाही आहे. तरी पण मी चेक करणार आहे लास्टला फायनल फिनिशिंग करण्यासाठी इथे किंवा फिटिंग करण्यासाठी थोडंसं असेल तर ते कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला कोणताही पार्ट मागचा पुढचा मोठा येणार नाही बघा इथे. आणि मी काय केलेलं एक्स्ट्राचे जे छोटं थोडं कापड तर पुढच्या साईडला जे मगाशी तुम्हाला म्हटलं मी अर्धा इंच खाली घेतलं होतं बघा ते थोडंसं हलकंसं जेवढं एक्स्ट्रा कापड आहे ते खालून पण मी कट करून घेतलेलं आहे आणि सेम एकच आकार देऊन घेतलेला आहे बघा इथे. अशा पद्धतीनं आता काय करायचं आहे, एक पट्टी काढलेली आहे. साधारण 1 इंच ते 1.5 इंचची पट्टी घ्यायची आहे. डबल फोल्ड केलेलं आहे बघा. आणि डबल फोल्ड करून मी काय केलेलं आहे, डायरेक्ट शिलाई मारायचं चालू केलेलं आहे. जॉईन करून घ्यायचं आहे बघा. तुम्हाला मी जवळून दाखवते कशा टाईपची करायची आहे बघा. असं ठेवून घेतलेलं आहे मी. एक व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे, मागं पुढं करायचं नाही आहे. आणि डायरेक्ट आपल्याला पाव इंचाला थोडीशी कमी अशी टीप देऊन घ्यायची आहे बघा इथे. आणि जास्तीत जास्त पाव इंच द्यायचे, त्याच्यापेक्षा जास्त टीप तुम्ही देऊ शकत नाही. मी पाव इंचाला कमी म्हणजे एकच लाईन जी असते ना पाव इंचाच्या निम्म तेवढी लाईन मी देऊन घेतलेली आहे बघा इथे. टीप देऊन घेतलेली आहे. आणि ही पट्टी मोठीच आहे ॲज इट इज मी पूर्णपणे मारत आहे. आणि अस्तरच्या कापडची शिल्लक राहिलेली त्याची पट्टी यूज करायची आहे आपल्याला इथे. आता पुढचा पार्ट माझा पूर्णपणे पट्टी लावून झालेला आहे. तरी पण माझी पट्टी एक्स्ट्रा उरलेली आहे तर मी काय केलेलं आहे इथेच मी मागच्या पार्टला पण लावून घेणार आहे. पट्टी कुठेही कट केली नाही. जरा थोडंसं अंतर सोडून इथं अर्धा इंचपेक्षा थोडंसं कमी अंतर सोडून मी डायरेक्ट पट्टी जोडायला चालू केलेलं आहे बघा इथे. जेणेकरून आपल्याला कटिंग करायला प्रॉब्लेम नाही. आणि सेम इथं पाव इंचाची जी लाईन असते ना त्याच लाईनने तेवढी छोटीशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आपल्याला इथे. अशा पद्धतीने आपले 2 जॉईंट झालेले आहेत पार्ट. आता बॅकचा एक शिल्लक पार्ट राहिला आहे तो पण आपण स्टिच करायचा आहे. मगाशी तुम्हाला दाखवते ते मी मधून कट केलेले आहेत, पार्ट सेपरेट करून घेतलेले आहेत बघा इथे. आता मी तुम्हाला दाखवते तेच आहे असं फोल्ड करायचं आहे आणि एक फोल्ड करून आपण इथं दाब टिप देऊन घ्यायची आहे पुन्हा. आणि टिप घेतलेले आहे. परत मी शेवटचा पार्ट झालेला चौथा त्या पार्टला मी शिलाई लावून घेतलेला आहे बघा इथे. अशा पद्धतीने बघा मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि एक दाब घेणार आहे इथे. म्हणजे आपलं फायनल होऊन जातं खालच्या पार्टला. अशा पद्धतीने आपलं फायनल फिनिश झालेलं आहे. आपल्याला इथं हात शिलाई घालायची पण काही गरज नाही. अगदी छोटीशी टीप असल्यामुळे इथं किंवा जास्त मोठं दिसणार पण नाही, बाहेर साईडला काय दिसणार पण नाही की तुम्ही इथं काय आहे का अशी.
हा आपला बॅक पार्ट आहे. सो मी डायरेक्ट बॅक पार्ट तुम्हाला मी हुक लावायला शिकवणार आहे. इथे आपल्याला हे आतल्या साईडला घालवायचं आहे. सो मी याच्यानुसार कटिंग करणार आहे. थोडंसं वरती एक्स्ट्रा खाली एक्स्ट्रा तेवढं एक्स्ट्रा आहे तेवढं कट करायचं आहे आपल्याला. आणि सेम इथून पण थोडं एक्स्ट्रा कट काय करायचं आहे, थोडंसं वरून फोल्ड करायचं आहे. असं बघा, असं ठेवायचं आहे. आणि इथून आपल्याला हे असं टिप इथून घ्यायचं आहे. इथे सेम ॲज सेकंड पार्ट घेतलेला आहे इथे बॅगचा आपला. गेला बॅगचा पार्ट आपण डायरेक्ट आय काळजी करणार आहे त्याला. सो हे बघा, सो मागणं आपण जोडायचं आहे याला, मागच्या बाजूने जोडायचं आहे का. हे बघा, सो हे कट करून घेतलेलं आहे. फोल्ड करून असं घ्यायचं आहे. इथून एक तुम्ही टीप दिली तरी चालेल, नाही दिली चालेल. सो मी ते असं हे आहे ते करता टीप देऊन घेणार आहे. असं थोडंसं फोल्ड करायचं आहे आतल्या साईडला असं. सेम आहे पुढच्या साईडला घ्यायचं आपण हे असं करून. बघा मी तुम्हाला दाखवते. ह्याला आपण आय करणार आहे. सो जास्त काही करायची गरज नाही, थोडंसं फोल्ड करू आपण इथे. आणि इथे एक टिप देऊन घ्यायची आपल्याला. हे जे आहे ते थोडंसं आत ढकलायचं आहे जेणेकरून आपलं फिनिश. आणि एक सेकंड कुठे थोडा बघू तुम्हाला तिथे आपण आय करून घ्यायचं आहे. जरा घ्यायचे व्यवस्थित. आणि इथे बघा 1 2 3 4 आपण 4 आय करून घेऊया याला. सो तिरकं घ्यायचं आहे इकडे आणि इकडे पुन्हा इकडे घेतलेलं आहे. आणि थोडंसं खाली घेऊया. इथे 3च करतो. अशा सो बघा, हे हुक आय आहे, एक्स्ट्राचे दोरे आहेत ते लागलेच कट करायचे आहे त्याच्यावरती. सो हे आपलं स्लीवलेस ब्लाऊज तयार झालेला आहे. बघू शकता इथेच ठेवलेलं आहे मी इथे. आणि इथे आपण पिनं लावून घ्यायची आपल्याला इथे. आता फायनल फिटिंगसाठी काय करायचं तुम्हाला मी मगाशी दाखवलं. 2 इंचाचे पण लाईन सेपरेट मारले होते तीच लाईन आहे इथे. आणि तरी पण मी चेक केलेलं आहे बघा, आहे अशी लाईन आहे. त्या आहे अशा लाईनवर आपल्याला फिटिंग करून घेणार आहे. वरून पण 2 इंचाचं आणि खाली 2 इंचाची अशा लाईन आहे, तिथं फिटिंग करून घ्यायचं आहे बघा इथे. आणि थोडंसं लॉक करून घ्यायचं आहे टीप, जेणेकरून उसवणार नाही आहे. म्हणजे मागं पुढं करून घ्यायचे आहे तिथे. आणि अशा तऱ्हेने फायनल फिटिंग केलेलं बघा. खाली कुठेही व्यवस्थित खाली आलेलं आहे इथे. आणि एक्स्ट्रा कापड काहीच नाही आहे शिल्लक. काय वेळेस काय होतं, सगळ्यांचं खालीवर होत असतं बघा. आता आपण लगेच सेकंड पाव इंचाला अंतर सोडून दुसरी टीप देऊन घेतलेली आहे. अशा 4 ते 5 तुम्ही टिपा देऊ शकता इथे. जर तुमचे मार्जिन जर जास्त असेल तर तुम्ही एक्स्ट्रा टिपा दिल्या तरी चालतील. आपण अशा पद्धतीने फिटिंग करायचं आहे. इथे सगळ्यात महत्त्वाचे टिप सांगायचं म्हणजे काय, जे सुरुवातीला आपण जेव्हा 2 इंचाचे सेपरेट मार्जिन टाकतो ती लाईन व्यवस्थित प्रॉपर आखून घ्यायची आहे किंवा रेषा मारून घ्यायची. जेव्हा फिटिंग करताना आपल्याला एक्स्ट्रा काही हुडकायची गरज नाही किंवा टेपची पण गरज भासत नाही. त्या आहे या लाईनवर डोळे झाकून आपण टिपा मारायच्या आहेत. अशा तऱ्हेने फिटिंग करून झालेलं आहे बघा आपलं व्यवस्थित असं. फिटिंग झाल्यानंतर मी डायरेक्ट पिकोला घेतलेलं आहे. तर 1 इंचावर अंतर ठेवलेलं आहे पिकोचं. आणि मोठी साईज करून मी फायनल पिको म्हणजे फायनल फिनिशिंग जे असतं, जे कडायला असतं आपल्या, ते देऊन मी इथेच लागलं घेतलेलं आहे. जेणेकरून ह्या मशीनचा एक पॉईंट म्हणजे काय की आपल्याला जवळच्या जवळ पटापटा
कामं करता येतात, आपल्याला एक्स्ट्रा काही गरज लागत नाही. बघा मी सेकंड टाईपला पण तसं केलं आहे. सेकंड बाजूला पण व्यवस्थित तो पार्ट आपण सेपरेटली जोडला होता, त्यामुळे तिथं पण एक लाईन असल्यामुळे मी तिथं डोळं झाकून डायरेक्ट टिपा मारलेल्या आहेत त्या लाईनवरून. आणि व्यवस्थित असं पाव इंचचं अंतर सोडून इथं पण 4 ते 5 लाईन मी मारून घेणार आहे फिटिंगसाठी. अशा तऱ्हेने आपण दोन्ही बाजूचं फिटिंग केलेलं आहे. आणि फिटिंग केल्यानंतर लागलंच मी पिकोचं साईड चेंज करून डायरेक्ट फायनल पिको जो असतो ना आपला लॉक करण्यासाठी तो करून घेतलेला आहे इथे पण. आता उरलेला ब्लाऊज आपण नेक्स्ट पार्टमध्ये म्हणजे चौथ्या पार्टमध्ये बघणार आहे. नक्की बघा.